आज आपण मस्तपैकी हे बघा स्वयंपाकाचा बेत केलेला आहे आणि आज काल रविवार होता आणि बाजारातून मी छान अशी मिरची आणलेली होती. हिरवीगार मिरची बघितल्यानंतर घ्यावीच वाटली आणि मी बरीच अर्धा पाऊण किलोच्या जवळजवळ मिरची घेतलेली होती आणि त्याचबरोबर मला तिथे खूप छान हिरवे टमाटेसुद्धा दिसलेले होते आणि मग मी ते टमाटे पण घेतले आणि असं वाटलं, विचार आला डोक्यात लगेच की चला आता उद्या खूप दिवस झालेत हिरव्या टमाट्याची चटणी खाऊन, म्हणून थोडंसं हिरव्या टमाट्याची चटणी करावी म्हणून थोडेसे जास्तीच्या मिरच्या घेतल्या. आणि हे बघा ह्या मिरचीच्या देठे वगैरे काढून मी कढईत ठेवलेली आहे गॅसवर आणि मिरच्या टाकून थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान खरपूस असं हे मिरच्या छान मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम जर आपण जास्त ठेवलो तर ते मिरच्या पूर्ण एकदम चिटकतील, खाली करपतील आणि आपल्याला मग पूर्ण खाट उठेल आणि मग ते प्रॉब्लेम होतील. त्याच्यामुळे मंद आचेवर हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आणि आपण इकडे पाहू शकता मी छान शेवग्याच्या शेंगाची भाजी केलेली आहे आणि आपण पाहू शकता की किती सुंदर भाजी झालेली आहे. त्याला तरी पण छान आलेली आहे आणि आत्ताच फोडणी मारून ठेवले मी, अजून शेंगा शिजायच्या आहेत आणि माझी इकडं मिरचीचं भाजणं होईपर्यंत या शेंगा पण छान शिजतील. शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतात, चांगल्या असतात. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. आपले हाडे मजबूत होण्यासाठी खूप मदत होते. शेवग्याच्या शेंगा जरूर खावं. मला छान अशा कवळ्या शेवगाच्या शेंगा भेटल्या होत्या, त्यामुळे मी आणले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ते करायला पण घेतल्या. आणि आपण पाहू शकता की मी हिरवे टमाटे पण कापून ठेवलेले आहेत, कारण मला हिरव्या टमाट्याची चटणी खूप आवडते. रोजचं भाजी वगैरे आपली तर असते, डब्याला एक भाजी द्यायचं असते आणि त्यानंतर लेकरं म्हणजे वरण भात वगैरे खायला मागतात, त्यामुळे वरण तर असतं डाळीचं किंवा कधी मग अशी आमटी वगैरे काहीतरी पातळ करावंच लागतं. मग त्यामध्ये आपल्याला कसं असतं ना, काहीतरी चटणी वगैरे खाण्याचं खूप मन करतं. शेंगाची चटणी तर कंपल्सरीच झालेली आहे आपल्याला, पण असंही कधी तर बघा तुम्ही खाऊन खूप छान लागते. बाजारामध्ये खूप छान असे गावरान हिरवे टमाटे येतात आणि जास्ती याची काही किंमत नसते. 10 रुपये पाव किंवा अगदीच कुठेतरी 20 रुपये पाव असं असतील. मला तर 10 रुपये पावनंच भेटलेत आणि खूप छान गावरान टमाटे होते, त्यामुळे मी ते घेतलेले आहे. आणि हे बघा इकडं आई माझी बसलेली आहे खल्लूमध्ये, कोथिंबीरीचं पेस्ट वाटत आहे आणि आज सुंदर अशी फुलं लागलेली होती झाडाला आणि थोडेच फुलं उगवलेले होते. हे लाल कलरचे, अजून गुलाबी कलरचे उगवायचे होते आणि 2-3 नमुन्याची ढासाळीचे झाडं जास्त आहेत माझ्या घरात. आता आपण म्हणताल की ढासाळीची झाडे म्हणजे काय? तर आपल्या इकडे जास्वंदीच्या फुलाला ढासाळी रूपसुद्धा म्हणतात. बरेच जण जास्वंदच म्हणतात, पण आमच्या इकडे ढासाळीचं पण झाड म्हणतात. काय करावं, कितीही जर आपण बोललो ना शहरातली भाषा, तर आपली गावठी भाषा आपल्याला मध्ये-मध्ये शब्द ते येतच असतात. चला, भाषेचं काय, भाषा आपल्या याच्यानुसार बदलत असते, आपल्या स्वभावानुसार. पण हे बघा इकडं आईचं चालू झालं आहे आता वाटण. मी छान असं टमाटे मस्त तेल टाकून आईला भाजून दिलेले होते आणि ही टमाटे आई खल्लूमध्ये वाटत बसले बाहेर, कारण पत्र्याचं शेड आहे आणि खूप गरम होतं आणि स्वयंपाकाला खूप उशीर झालेला होता. त्यामुळे लेकरांची शाळा सकाळी 7 वाजता केलेली आहे. मग लेकरं लवकर गेले आणि त्यांचा डबा करायचा होता. मग मी त्यांचा डबा करायला लागले. मग आईला सांगितलं की मला चटणी वाटून द्या, आज मला खूप मन आहे खायचं. मिक्सरमध्ये मी वाटू शकले असते, पण मिक्सरच असतं ते. त्याला खल्लून याच्यामध्ये वाटल्यासारखं त्या मिक्सरला चव काही आपल्याला येणार नाही. त्याच्यातली चटणी काय मला खाल्ली जाणार नाही, म्हणून मी आईला सांगितलं की खल्लू घे आणि त्याच्यामध्ये छान असं वाट चटणी. खूप खमंग लागते. आईनं मला सांगितलं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाक म्हणून. आईनं थोडंसं टमाट्याला ठेसून घेतलं आणि साईडला काढलं. ती म्हणली की नाही बाई, मी अगोदर आता ही मिरचीचा ठेसा वाटते, मग नंतर चटणी वाटेन. आणि ती पहा साईडला काढून ठेवलेली आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे, कोथिंबीर घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि इकडं आई मिरचीचा ठेसा वाटत आहे. पूर्वी पहा कसं हा खलबत्ता पण नाही, उखळामध्ये वाटायचं. उखळ असं घरामध्ये कुठल्या तरी एका साईडला, ते पण असं दिशा वगैरे बघून आपल्या पूर्वीच्या बायका म्हणजे माझी आजी पणजी वगैरे. अजूनही माझ्या खेडेगावातल्या घरात गेलं तर घरात एका कोपऱ्यामध्ये उखळ रोवलेलं असतं आणि कोपऱ्यामध्ये आपण ज्यावेळेस पळशी वगैरे करतो, आता पळशी स्टाईल, पळशी आता खूप वेगळा जमाना आलेला आहे, पण अगोदर आमची घरं असं
शेणाने सारवायचे असायचे आणि त्यावेळेस कुठल्या तर कोपऱ्यामध्ये हे उकळ असं आमची आजी पंजा वगैरे आपल्या असं रोवून ठेवलेल्या असायच्या आणि एक मोठी अशी पार असायची. त्या पारीनं वगैरे त्याने कुठले कूट असू द्या, कारळ्याचं कूट, जवसाची चटणी किंवा तीळ वाटायची असेल, काहीही असं वाटायचं असेल तर त्याने ते जास्त क्वांटिटीमध्ये असलं तर त्याने त्या उखळामध्ये वाटायचे. लोखंडाची पार असायची. खूप सुंदर, खूप छान असायचं अगोदर. आणि बोलत बोलत इकडे पहा माझं हिरवं मिरच्याचा ठेचा तयार झालेला आहे. ही आहे माझी हिरव्या टमाट्याची चटणी. खूप छान लागते खायला. याचा व्हिडिओ मी अजून एक वेळेस तुम्हाला नक्की डिटेल्समध्ये शेअर करेन. आणि ही आहे लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे. इकडे आपण पाहू शकता. इकडे आता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि मी चपात्या टाकणार आहे. आणि बटाट्याची भाजी मी केलेली आहे लेकरांसाठी आणि चपात्या टाकणार आहे. आणि मग त्यांचा डबा वगैरे मी पॅक करून देणार आहे. असं करत करत मला सकाळचे 9-10 वाजलेत. आणि आत्ता कुठं या दिवसाची सुरुवात झाली आणि पहिला टास्क आपला माझा म्हणजे झालेला आहे. तो म्हणजे पहिला स्वयंपाकाचा. आणि म्हणजे देवपूजा तर अजून साईडलाच आहे, कारण याच्यामध्ये देवपूजेकडे जाता येणार सकाळी 7 वाजता शाळा असल्यामुळे. आणि इकडे पाहू शकता लेकरांसाठी छान अशी बटाट्याची भाजी केली. चला तर मग यांचा डबा देते आणि मग नंतर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये, सुंदर अशा व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आवडले तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि काही व्हिडिओमध्ये चुकलेला असेल तर मला कमेंट करून कळवा. तुमचे कमेंट, तुमचं सांगणं करणं हेच माझ्यासाठी मोटिवेशनल असेल. पुढे मी माझ्या चुका सुधारू शकेल. नवीन व्हिडिओ मी बनवत आहे. माझ्या सर्व मैत्रिणींनी मला जरूर सांगावं की माझ्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काय चुकत आहे. थँक्यू व्हेरी मच माझा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल. आणि इकडे माझा डबा पण आता भरून झालेला आहे. छोट्या छोट्या 2 चपात्या केलेल्या होत्या, त्या दिल्या. मोठी केले की ते खाणार नाहीत, त्यामुळे छोट्या छोट्या अगदीच निवदासारख्या 2 चपात्या केलेल्या, तिला 2 तिला 2. आणि आता पहा. ओके, थँक्यू, बाय.